कारण आपल्या परकरात आमच्या वेळा परकर असायचं, त्यात घालायचं दातान तोडून उष्ट नाही बरं का. हा जो आनंद आहे तो आनंद मगाच म्हणून बघतोय. आम्ही 4 मंडळी सनदी अधिकारी या ठिकाणी जमलेलो. हा आनंदच आहे. मी 1965 साली त्या काळात पाहायला आलो आणि आता मला संतोषराव दिसतात, दीपकराव दिसतात, आता कोण भोरलाय, ती मजा आहे. विजय देशमुख आहेत, प्रभाकरची मुलगी आहे, या सगळ्यांना बघितलं. आणि एक मुलगी क्रिकेट खेळणारी माझ्याजवळ बसली जातो आणि तिला क्रिकेट खेळायचं आहे. मला सांगा, विटीदांडू खेळणारी माणसं आपण, इट्टी गेली की दुसरी इट्टी बेरून दांडू मोकळाच आणि खोलायचं आणि दणकून इट्टी झेलायची. इट्टी झेलणारही असतात. आपण मधल्या काळामध्ये बघितलं, एक झेल बाउंड्रीच्या बाहेर जाण्याला आत घेतला आणि त्यामुळं तो खेळ आउट झाला. नाही तर ते काय झालं असतं नियमाप्रमाणे. तेव्हा सारंग आणि ऐश्वर्या. आणखी एक गंमत आहे, सारंगच्या मातुचं नाव सुमन आहे. जे सुमनानं दिलेलं आहे ते सुरेखानं घेतलेलं आहे. मुलीची आहे सुरेखा. सुरेखेनं रेखीव ऐश्वर्या दिली आणि सुमननं हे रंगदार फुल दिलं. त्यामुळे याचा गुच्छ ज्याला होईल तो गुच्छ घ्यावा आणि तो आमचा कुठेतरी आहे. मी तुम्हाला गंमत सांगतो, मी पुण्याला कलेक्टर होतो आणि कर्वे रोडला डिवायडर नव्हता, पण तो डिवायडर झाला आणि कलेक्टरला आपल्या बायकोला सरकारी समारंभाला नेता येतं. बायको ड्रायव्हरच्या मागं आणि कलेक्टर बॉडीगार्डच्या मागं. इकडला पोलीस सॅल्यूट करता मी सॅल्यूट घ्यायचो, दुसऱ्याला मी सॅल्यूट घ्यायचो. तिकडचा पोलीस सॅल्यूट केला की म्हणजे बायको अशी करायची. तो बी करतोय. केवढा आनंद आहे. हा आनंद आम्ही सगळ्यांनी मिळवला. आपली बायको बरोबर असताना आपला नवरा किती मोठा आहे हे तिला कळलं तर पुढचे 6 महिने चिंता नाही. सकाळी शिरा उत्तम, पोहे चालतील आणि पोहे शिरा आला की तरी संध्याकाळी साडी आली नवी, साडी द्यायची ते लक्षात ठेव बरं का. सा आणि डी साधारण नाही, सारंगी असे रंगीत आणि बनारसी किंवा पैठणी. आमच्या आजीची पैठणी अजून आमच्या घरात आहे. बहुजन समाजातल्या या मंडळींनी आपापल्या कष्टावरती प्रगती केली आणि आज यादव आणि पिसाळ यांच्या मुलांचा शुभविवाह होण्याकरता साखरपुडा, गुळाचा का नाही मला सांगा, गुळ गोडच असतो ना, पण साखरपुडा मी साखर तोंडात टाकता येते एकमेकाच्या भेटीच्या वेळेला. टावेल खांद्यावर टाकायचा, टोपी द्यायची आणि घ्या म्हणायचं. तो आनंद भोजन समाजामध्ये आहे. पूर्वी लग्न 3 दिवस चालायचे. आदल्या दिवशी नवरा यायचा, कुठेतरी आरसा दाखवायचं, घोड्याचं पाय कुठेतरी धुवायचं आणि मग नवरा आत जायचं. नवरी डोळे भरून वरनं बघायचं आणि मग सिनेमातली जुनी गाणी, उतर कशी खाली मुलगी नवसाची, कसा का गडे बाई झाला सांडगे माझा वेळा. काय आनंद आहे हा. आदरणीय दत्तात्रय आणि रवींद्र, सुमन आणि सुरेखा आणि आता आलेले माझे मित्र चंद्रकांत. बघा, चंद्र आता उगवतोय. या रेल शिक्षणामध्ये उत्तम गेले की काही दिवस काम करणारे माझे मित्र. हे आणखी एक आहे. 4 मुखी असतं, आता 5मुखी झालं. संतोष
आपण चौकस होतो तर पाचवाला बघ. या पाचाची मूठ वळी पाहिजे आणि ती समाजाच्या हिताकरता राबली पाहिजे. एवढंच सांगतो, तुम्हा दोघांना आशीर्वाद देतो. आणि आता ते बोटात काय ते घालायचं असतंय, ते हल्ली खाली बसून घालतात. आमच्या वेळा असं नव्हतं, गुडगाव वाकायचं घालत ना. तू पहिलं घाल, मी उभा आहे. तो आनंद आपण लुटूया. सायंकाळ आहे, ते शाम यादव और पिसाळ के नाम. धन्यवाद. स्वराज्य हे खबर गावाची, बातमी आपल्या कामाची. ताज्या घडामोडींसाठी आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.